मुख्यमंत्री पदासाठी महायुतीचं अखेर ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते आहे। तर एकनाथ शिंदे, अजित पवार हे उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे। फडणवीसांच्या नावाला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं होकार दिल्याचं समजतंय। तर शिंदे आणि अजित पवारांकडून सुद्धा फडणवीसांना मुख्यमंत्री पदासाठी ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे। भाजपचं पूर्ण जवळपास बहुमत असताना, एवढं प्रचंड यश मिळालं असताना भाजपचा मुख्यमंत्री का नको अशी भावना प्रबळ झालेली आहे आणि त्यातूनच देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर एक प्रकारे शिक्कामोर्तब करण्यात येत आहे। एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघं उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असा फॉर्म्युला जवळपास निश्चित होतो आहे। तर एकंदरीतच आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री पदासाठी पसंती मिळते आहे। शिवाय केंद्राकडून सुद्धा त्यासाठी ग्रीन सिग्नल आहे आणि इथे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सुद्धा फडणवीसांना पाठिंबा दिल्याचं कळतंय। त्यामुळेच देवेंद्र फडणवीस हे 2014 नंतर आता 2024 मध्ये 10 वर्षांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात। नेमका हा फॉर्म्युला काय आपण पाहतोय। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस समोर येऊ शकतात आणि उपमुख्यमंत्री म्हणून 2 उपमुख्यमंत्री राज्याला मिळू शकतात, ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि दुसरे अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून कायम राहतील।